मुद्दा असा आहे की आता ओबीसींच्या वतीने हरिभाऊ राठोड आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांनी मात्र या जीआरच्या बाबतीमध्ये टीका केलेली आहे आणि मराठा बांधवांनी याचं स्वागत केलेलं आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये आता सरकारची भूमिका किंवा सरकारला यश पूर्णतः मिळालंय असं आपल्याला वाटतं का? बघा, सरकारला तर यश मिळालंच आहे, पण त्याहीपेक्षा जे आंदोलक आहेत श्री मनोज भाऊ जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं समाधान झालंय आणि ते याकरता झालंय। काय होतं, या अगोदर त्यांची मागणी जी होती, जे आम्ही सांगत होतो की जे मनोज भाऊ जे सांगतायत त्याला थोडंसं त्यांनी समजून घेतलं पाहिजे, ते होतं सरसकट हा मुद्दा जो होता तो ओबीसींवर अन्याय करणारा तर होताच, म्हणजे नुसतं ओबीसीवर अन्याय करणारा होता असं आपण म्हणण्यापेक्षा पण तो समजा मी एखाद्याशी काही मॅरेज केलं, लग्न केलं, तर ते सगळे सोयरे दुसऱ्या जातीचे असले तरी त्यांना भेटणार होतं, म्हणजे इतरही जातीचे असे बरेच नमुने आहेत त्याच्यामध्ये, म्हणून ते कायदेशीर टिकणारं नव्हतं। आणि ती गोष्ट झाल्याबरोबर बाकीचे सगळे दरवाजे आपोआप उघडले गेले आणि आज जो कुणबीच्या बाबतीमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेला आहे त्याला अधिकचं जे अगोदरचे व्यवस्थितरित्या अधिकारी होते त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण कृषी अधिकारी, म्हणजे त्याची स्पीड वाढणार आहे आता। आणि मी हे सांगत होतो काल सुद्धा की सन्माननीय फडणवीस साहेब जेव्हाही जे काम करतात ते टिकेल असं करतात, दबावात करत नाही। परंतु समजा कोणी काही बोललं त्याला हालाहाव लावून मतलब नाहीये अगोदर सारखं। जेव्हाही आरक्षण दिलं गेलं फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये किंवा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्याचा समग्र अभ्यास होऊन, इतकंच नाही त्यावेळेला तज्ज्ञ मंडळी, अभ्यासक, मराठा मोर्चेकरी सर्वांना बोलवण्यात आलं। आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आजतागायत, म्हणजे मला मागे जायचं नाही, परंतु कुणालाही जर मागास ठरवायचं असेल तर त्याला राज्य मागास आयोगाचाच रिपोर्ट कायदेशीररित्या योग्य धरला जातो। अगोदर रात्रीतनं याला टाकलं त्याला टाकलं असं अजिबात केलेलं नाहीये। मराठा समाजाला आरक्षण देताना सगळ्या मायन्यूट गोष्टी मागास ठरवताना ज्या बिंदूवर कागदावर येत नव्हतं, ऍक्च्युअल मागास सामाजिक आणि शैक्षणिक होते, त्याचा संपूर्ण अभ्यास करून, त्याचा सर्वे करून, राज्य मागास आयोगाचं नेमणूक करून त्यांच्या मार्फत जे रिपोर्ट आले आणि म्हणून जे एससीबीसीचं आरक्षण सुद्धा आहे ते टिकणारच आरक्षण माननीय फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये दिलं होतं आणि आत्ताही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये दिलेलं आहे। आम्हाला आनंद आहे, सर्वांचेच धन्यवाद, श्री मनोज भाऊ जरांगे साहेबांचेही धन्यवाद की त्यांनी तो जो त्यांचं जी, म्हणजे मी काल बोलता काही बोलण्यामध्ये येतं आपण हट्ट म्हटलो होतो, त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटलं। हट्ट म्हणजे एखादी गोष्ट आम्ही सांगतो त्याला थोडंसं समजून घ्यायला पाहिजे आम्ही, म्हणजे आमची सरकार, तर ती गोष्ट होत नव्हती। पण आज सर्वांचे धन्यवाद की योग्यरित्या सर्वांचं समाधान होईल, नुसतं समाधान होणार नाही तर ज्या गोष्टी करता आपण आंदोलन केलं होतं त्याची पूर्तता पण होईल, अशामुळे झाल्यामुळे सर्वच आंदोलक आणि प्रशांतजी, काल तुम्ही बोलता शरद पवार यांच्यावरती सुद्धा टीका केलेली होती आणि त्यांच्या पक्षातील प्रशांत जगतापजी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। प्रशांतजी, सरकारने आज जो जीआर काढलेला आहे, जे वचन दिलेलं आहे ते सरकार पूर्ण करू शकेल का, काय वाटतं आपल्याला? म्हणून आज जो काही निर्णय झाला त्याचं मी स्वागत करतो तथा श्री मनोजजी जरांगे पाटील यांचं या त्यांच्या लढ्याकरता मनापासून अभिनंदन सुद्धा करतो। पण आज जे काय सरकारने पत्र दिलंय त्या अनुषंगाने एवढंच लक्षात आलेलं आहे की ज्यांच्या हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल याच्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच या ठिकाणी हे ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा कुणबीचं सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट मराठ्यांना मिळणार नाहीये, हे त्यांनी लेखी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना दिलंय। आणि त्याचबरोबर एकीकडे लेखी दिलंय आणि स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरमध्ये लाईव्ह जाऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषदेद्वारे या ठिकाणी राज्यातल्या देशातल्या मराठा समाजाला सांगितलेलं आहे की आम्ही व्यक्तीला त्या ठिकाणी कुणबीचं सर्टिफिकेट देत आहोत, समूहाला नाही। याचाच अर्थ ज्यांच्या बापदाद्यांच्या या ठिकाणी कुठेतरी नोंदी सापडतील त्यांनाच या ठिकाणी ते कुणबीचं सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट मराठ्यांना नाही। याचा अर्थ सरसकट सगळ्या बाकीच्या मराठ्यांना कुठेतरी त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालेलं आहे। मला असं वाटतं की हे सरकार मनोज जरांगे पाटलांच्या जीवनाची आणि मराठा समाजाच्या भावनाशी खेळतंय, त्याच्यामुळे आज हे जे पत्र दिलंय ते लोकसभेचा दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा जिंकण्याकरता नवी मुंबईचे पत्र दिलं होतं तसं। प्रशांतजी, तुम्हाला क्षणभर थांबवते आणि प्रशांत बंब यांच्याकडे जाते। प्रशांत बंबजी, तुम्हाला हा आरोप पटतो आहे का प्रशांत जगताप यांनी केलेला? एकीकडे जगताप साहेब सगळं ऍक्सेप्ट करतायत,
ते जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे. ते म्हणतात की अशा नोंदी असल्या तरच भेटतील. अरे बाबा, कायद्याच्या कचाट्यामध्ये करताना समजा आता एखादी गोष्ट आपण प्रेशरमध्ये करून टाकली, सरसकट देऊन टाकलं, ते ताबडतोब स्टे झाल्यावर काय म्हणणार? पुन्हा आंदोलक चिडून काय म्हणणार की तुम्हाला कळत नव्हतं का, तुम्हाला ही गोष्ट मान्य होती का नाही. म्हणून जे भेटणार, आणि मनोज भाऊंचं आणि आंदोलकांचं तेच म्हणणं होतं की हैदराबाद गॅझेट लागू करा. त्याच्यामध्ये फक्त सरसकट हे कायदेशीर बसणारं नव्हतं. त्यामुळे आता ते जे बोलू लागले लोकसभा आणि ते काय गोष्ट, ती आता त्यांना बोलणं क्रमप्राप्त आहे. मी मागच्या गोष्टीत जात नाही. आज आनंदाचा दिवस आहे. सर्व गोष्ट व्यवस्थित झालेली आहे, ती सुद्धा जगताप साहेबांनी मान्य केलेली आहे. म्हणून त्यांचेही धन्यवाद.